आणि इतरही मी 5-6 संस्थांमध्ये काम करतो. आतापर्यंत 15 ते 16 संस्थांमध्ये मी कार्यरत आहे सध्या. मला असं कमी वाटतं कशी लोक कमी असतील की ते एवढ्या संस्थांमध्ये काम करत असतील. समजलं का? मग म्हणून हा वेगळा माणूस आहे का काय करतोय किंवा सोशल मीडियामध्ये नातेवाईक हे बघतात, अरे काय इथं चालू आहे, आरटीआय चालू आहे, बुक चालू आहे, आरटीआय काम चालू आहे, परत जॉब बिझनेस पोर्टल चालू आहे रोजगारासाठी. त्यानंतर हे सगळं सगळं चालू आहे, काय करतो काय नक्की हा म्हणजे काय. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये जो आपला फाउंडर अध्यक्ष आहे त्याची जरा थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो की मी कुठून संघर्ष केला. थोडक्यात माझ्याबद्दल तुम्हाला सांगतो, कारण खूप वेळ नवीन आले आहेत त्यांना माझ्याबद्दल माहितीच आहे की कामेश्वरी कोण आहे, काय करतो, त्याचं काय म्हणजे ध्येय आहे, काय संकल्पना आहेत त्याच्या. मला थोडं माझ्याबद्दल सांगतो. ओके. तर सर्वप्रथम पहिली गोष्ट मी सर्वांचा आभार मानतो की ते नागपूर, कर्नाटका, आंध्रा आणि सांगली सर्व जिल्ह्यात आहेत. सांगली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, प्रत्येक जिल्ह्याचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले. आणि एवढं प्राऊड वाटतं ना मला की यार एवढं आले, एवढं लांबून ट्रेन करून येणं आणि रात्रीचं सेशन अटेंड करणं म्हणजे खूप. तर पहिल्या दिवशी तुमच्या धन्यवाद डोळा तुमची नाळा माझा तुमच्यासाठी की ह्या लेक्चरसाठी तुम्ही आलात. ओके. तर हा, तर माझी ओळख मी सांगतो मला. मी इथे मुंबईलाच माझं जे शिक्षण आहे मुंबईलाच झालं. जेव्हा 93 ची दंगल होती, जेव्हा झाली हिंदू मुस्लिम, तेव्हा 2-3 वर्षाचा होतो मी. तेव्हा थोडंसं 2-3 वर्ष आली होतो आजीकडे की इकडे दंगल चालू आहे, या मुलाला रिस्क नको, तुम्ही गावी आपण तिकडे होतो. मग गावचा पण मला आणि गावी नळामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जायचो मी गणपतीमध्ये नेहमी. तर असं आहे. तर कसं संघर्ष केला तर माझं घर कुठं पहिलं तर सांगतोच लहानपणी. तर माझं झोपडपट्टी रेल्वेपट्टीच्या बाजूला होतं. कुठं होतं रेल्वेपट्टी ही साईनला, हे डालडा कंपनीचं. तर तिथे माझं घर होतं पहिलं. मुश्किल 10 बाय 10चं पण घर नसेल माझं ते. आणि अतिशय गरीबाचे माझे वडील आहे हे गिरणी कामगार आहे. गिरणी आपल्या शेती गावीवर रत्नागिरीमध्ये आला तर ते गिरणी कामगार, मी गिरणी कामगार बोलले आहे. तर तिथे माझ्या आईने एवढे कष्ट, वडिलांनी एवढे कष्ट सोसले त्या वेळेला. तर तेव्हा काय झालं की मी तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला एक दृश्य तुम्हाला दाखवतो की कसं होतं. तर माझी आई, आम्ही रेल्वेपट्टीला होता, रेल्वे गेली की ह्या गाड्या, आमचे घर असं हलायचे, पत्राची घरं तुम्ही बघितलं असेल. तर तिथे कसं आहे म्हणजे चोर कामाचा होता बरं त्यावेळेला. तिथं ते झोरपट्टी एरियामध्ये चोरी बिरी होणार. आम्ही, माझी आई पण जागून राहायची. म्हणजे मी लहान असायचो ना तेव्हा आई मला चिंता करायची चोर आले की, खटका लावले की. का माझी चिंता करायची कारण ते पळून जातील चोर माझा आवाज ऐकून. असं का वडील कामाला असायचे ना, डे नाईट किंवा नाईट असायची त्यामुळे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की माझ्या आईचं जे पाणी नव्हतं, पाणी भाऊन दूरवर आणण्याचं असतं. तेव्हा माझी आई म्हणजे तरी 2-3 वर्षाचा असेल. तर माझ्या आईचा डोक्यावरती हंडा असायचा, त्याच्यावरती अजूनही थंडा. कारण एकदा लाईन लावली ना की परत तुम्हाला नंतर एका साईड नंबर लागेल तुमचा, लक्षात घ्या. मग मग काय ते एकदम 3 हंडे एकदम म्हणून जायचे इकडे आणि ते पाणी भरायचं. 8 आण्याला येतोपर्यंत हंडा होता, 4 आणे 8 आणे असं होत त्यावेळेला. आणि मग त्याच्यामध्ये ती आई माझी, हा, ती आई माझी तिथे ट्रॅक वरून चालायची आणि समोरून गाड्या ट्रेन यायची तिथून. तर त्या ट्रेनवरून म्हणजे 2 वरती एक हंडा अल्युमिनियमचा, वरती एक हंडा, टाकेमध्ये कळशी आणि एका टाकेमध्ये मी, आणि समज दोन्ही दिवसातला गटार. आणि जर मी तिथे कुठे गेलो, बाहेर गेलो समजा, म्हणजे जर आई महिला हे नसेल थोडं 10 मिनिटं, हा 10 मिनिटं. हा, तर कसं आहे की तिथे असं होतं ना की विचार करा, दोन्ही साईडला गटार, फलकुटणं नाही, सगळं ट्रेन आली तर जीव जाण्याचा धोका घेईल. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपण मी जीवन जगलोय त्याच्यामध्ये गरिबी मी जवळून पाहिलंय. वडिलांची नोकरी सुटली, गिरण्या बंद झाल्या. मग त्यांना माझ्या वगैरे सिक्युरिटी, इलेक्ट्रिकची कामं करणं, कॅटरिंगची कामं करणं, मग दुकानामध्ये चालवलं, मी दुकान चालवलं. असं अशी परिस्थिती बघते ना मला, माझ्या मी गरिबी जवळून बघितले. मला लोकांचं म्हणजे काय दुःख आहे हे मी चांगलं जाणतो. म्हणून एवढी संस्था म्हणजे
हे सर्व ओपन केलं आहे. एवढं मला वाटतं अरे आरोग्य लागायला पाहिजे, लोकांनी पुस्तकं वाचली पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता ना, खरं सांगू तेव्हा तुम्ही प्रगल्भ होता, तुमची वैज्ञानिक वाढते, तुमची डिसिजन मेकिंग क्षमता असते ना ती वाढते जेव्हा पुस्तकं वाचता. मला काही वेळ नाही लागला तरी मला बुक फाउंडेशन स्टार्ट करायला. मी बोला आरटीआय आपला आरटीआय बस आहे, पण मला माझ्या पुस्तकाची ताकद काय. आणि मी पण सांगतो माझं आयुष्य जे म्हणजे चेंज झालंय ना हे पुस्तकामुळे झालंय. लक्षात घ्या, माझं जे आयुष्य चेंज झालंय ना हे पुस्तकामुळे झालंय. म्हणून आज मी जी पुस्तकं मला आले ना ही हे इकडे घ्यायला, तर हे त्यासाठी चाललंय का तुम्ही पुस्तकं वाचा. प्रत्येक म्हणजे गोष्टी म्हणजे ज्या महत्वाच्या आयुष्यासाठी त्या सर्व पुस्तकं दिले तुम्हाला, समजलं का. तर ते त्यानंतर हा संस्थेचे आपल्या जवळ 14-15 वेबसाईट आहेत. प्रत्येकासाठी आपल्या वेबसाईट आहेत, प्रत्येक स्वतंत्र वेबसाईट आहेत. त्यामध्ये आपण सर्व काम करतो. खरं लाखो रुपयाचा खर्च आहे वेबसाईट तुम्हाला रन करायची असेल तर. ओके. त्यानंतर भ्रष्टाचार ऑनलाईन तुम्हाला माहिती दिली ते आपल्याला त्यांच्यावरती करायचंच आहे. त्यानंतर हे तुम्हाला विचारतो, करप्शन आपलं जे होतं ते कुठून सुरू होतं. लोकांचं काय म्हणणं आहे की करप्शन म्हणजे कुठून सुरू होतं, खालून सुरू होतं की वरून सुरू होतं. हा हा ते तर आहे. पण तुम्हाला सांगू याचा पॅटर्न काय मला वाटतं की ह्याला जबाबदार मोठे वरून वरचे जबाबदार आहे. बोला का, बोला काय जबाबदार आहेत ते मोठे. तर माझा पंतप्रधान किंवा मंत्री माझे करतात खालच्या अधिकारी म्हणाले हा माझा कर्पेट आहे माणसा. मग मी का हे राहू म्हणजे प्रामाणिक राहू नये. मग त्याचा खालचा अधिकारी म्हणतो कर्षण करतो, मग त्याच्या खालचा, मग त्याच्या खालचा, मग पूर्ण देशच कर्पेट बनला आपला. समजलं का. तर यासाठी म्हणून मी करत आलो आहे. माझा ध्येय आहे की जे मोठे मोठे लिडर्स आहेत, नगरसेवक, आमदार, खासदार, ह्या लोकांना मला टार्गेट करायचंय. हे लोक जेव्हा सुचत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. तुम्ही बघा एखादा गुन्हा झाला, एखादा बलात्कार झाला, एखादा मारामारी झाली, धार्मिक न्याय झाला, तर जेव्हा आपण पोलिसांकडे नाही आमदार आहे, आमदार साहेबांचा आदेश आहे, आम्ही एफआयआर घेऊ शकत नाही किंवा हे घेऊ शकत नाही. काही असून द्या, मुली गायब होत आहेत. आज बघा आपल्या मुंबईमध्ये तुम्ही बघा किती मुली गायब होत आहेत दर दिवसाला. आणि अतिशय भयानक आहे. म्हणजे एवढ्या मुलाला गायब होत आपल्या पोलीस कारवाई करतच नाही आणि जनतेला फरक पडला नाही. जनता म्हणजे विचार करते की अरे काय त्याची मुलगी गेली ना, माझी मुलगी काय गेली ना, बस मला काय करायचंय हे शांत राहते असं. तर लक्षात घ्या नेहमी जे करणं असं ना हे हे वरून होतं त्या वर्षाला गवा टाकला पाहिजे. असं नाही आपले जे आरटीआय कार्यकर्ते मोस्टली जे सरकारी अधिकारी असतात त्यांनाच जास्त करून टार्गेट करतात. मोठ्या मंत्री टार्गेट करत नाही असं आहे. आणि काही लोक आले घाबरतात सुद्धा, पण मी अजिबात घाबरत नाही. मी तर कोणाला माझ्या बापा घाबरत नाही. तुझा पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना तरी मी घाबरला त्याच्यासोबत प्रश्न विचारायला. लक्षात घ्या. आणि माझी काय ही जी टीम आहे आमची ती सुद्धा बघा माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला दिसते का भय आहे की मी तो घाबरतोय किंवा मी एवढे आर्टिकल तुम्ही वाचले असेल माझे त्याच्या बघा मोदी म्हणजे सरकारविरोधात आहेत. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये प्रत्येक मी जनजागृती करतोय, त्यांच्या कर्फ्यू कसं आहे काय माहिती देतोय पूर्ण माझ्या संपादकीय रेखामधून. ओके. तर आणि आपले कार्यक्रम असे आहेत ते घाबरत नाही कोणाला. ओके. एक चांगलं उदाहरण देतो. ते मला वाटतं 70 आमिर खानच्या ह्याच्यामध्ये म्हणजे होतं की एका घरामध्ये एक म्हातारा असतो, म्हणजे दिवसांवेळी ना आरोग्याचं बिघडत चाललं होतं. म्हणून तरी काय केलं असं माहिती का, त्यांनी एक नौकर ठेवला की तो मला दूध देईल मला. पण नोकर तो काय करतो माहिती काय, अर्ध स्वतः पियायचा आणि अर्ध त्या मालकाला द्यायचा. मग त्याला त्याची तब्येत बिघडायला लागली. तब्येत बिघडते माझी आणि काय एवढं दूध पितो तरी मला हे भेटत नाही, म्हणजे माझी तब्येत सुधारत नाही. म्हणून तो काय करतो त्या नोकराला नजर ठेवण्यासाठी दुसरा नोकर ठेवतो. दुसरा नोकर म्हणजे अर्धा दूध त्याच्या अर्ध्याचं पण अर्ध होतं. म्हणजे दोघं मिळून खातात ते दूध पितात. आणि परत तो अजून खंगाल शरीराच्या हाड्या पाडतात. काय चालू ह्याला जबाबदारी दिली होती की तू ह्या नोकरावर नजर ठेव आणि करप्शनचं वाढ म्हणजे परत डाऊन होतो. मग परत तो काय करतो तिसऱ्या नोकराला अपॉइंट करतो. त्याच्यावर लक्ष द्या दोघांवर लक्ष ठेवणार पाहिजे. समजा त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी तिसऱ्या नोकराची नियुक्ती करतो. तर तेव्हा काय होतं म्हणजे काय तिसरा नोकर पण त्याच्यावर सामील होतो आणि दूध उरत नाही. मग जेव्हा तो सकाळी उठतो अरे मी दूध केलं रात्री, मग ते हे लाव किंवा मळई असते ना मळई होटावरती चिपळी असायची. साहेब तुम्ही तर खाल्ली मळई काल, मग दूध पियाला ही काही मळई तुमची हे बघा असं. हे मला वाटतं अमेरिकेच्या शो मधलं उदाहरण होतं. तर मला वाटतं हे असं चाललं आपल्या देशामध्ये
संपूर्ण कॉर्पोरेशनचं. ओके. आता मला एक अजून एक विषय घ्यायचा आहे. हा अतिशय फार महत्वाचा आहे. मला वाटतं किती लोकांना समजलं माहित नाही. आजच्या जगामध्ये मला सांग, महाग कोणती गोष्ट आहे आजच्या जगामध्ये? म्हणजे अशी गोष्ट आहे, सोनं चांदी काय तुम्हाला वाटतं काय महाग आहे आजच्या जगामध्ये? जी महाग आहे, सोनं महाग आहे. हा. आता मी सांगतो तुम्हाला काय महाग आहे आजच्या जगामध्ये. मी म्हणेन डेटा. काय महाग आहे? डेटा. जो आपण सोशल मीडिया घेतो, फेसबुक, इन्स्टा, समजलं का? तर हा डेटा आहे ना, डेटा म्हणजे काय? माहिती. लक्षात घ्या, एखादी वैयक्तिक माहिती. हे जे आज तुम्ही फेसबुकला बघा ना, एखादा कपडा बघितला, एखादा बूट बघितला, तरी तिथे ऍड येते. समजलं? बघत असाल तुम्ही काय रील्स बघा रे, अरे मला बूट पाहिजे, आपण व्हॉट्सअपला चॅट करतो, अरे मला बूट पाहिजे, संभाषण करतो, मला ते ऍड सुरू होते. गुगलवर आपण बघा. हे काय होतं? ही माहिती आहे ना, माहिती बघा ह्याला काय पाहिजे काय. तुम्हाला एक खरं सांगू का, तुमच्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअप चॅट किंवा फेसबुक वापरा ना, तुमच्यापेक्षा तो तो ओळखतो तुम्हाला जास्त. तुम्ही समजा ओळखत नसाल तर तो ओळखतो की ह्याला काय आवडतं, ह्याला कुठला रंग आवडतं, कुठलं खाद्य आवडतं, कुठले कपडे आवडतात, हे त्याला माहिती आहे सर्व. माझी गोष्ट पण आता सुद्धा माहित नाही. मला सुद्धा माहिती मला पहिलं कुठलं आवडत आहे, लाल आहे की पिवळा आहे, त्याला माहिती आहे सर्व. तर डेटा आहे ना, आणि डेटा महत्वाचा. आज जे युद्ध झालंय इस्रायलचं किंवा जे आपण बघतोय इराणमध्ये, हे डेटामुळेच झालंय. इस्टर्न फायद्याचं एक उदाहरण आहे. लक्षात घ्या, हे डेटामुळे आज आपल्या पंतप्रधानाला घाबरत आहेत की तुमच्या आमच्या माहिती आमच्याकडे आहे. त्यानंतर इस्रायलने आपलं सॉफ्टवेअर काढलं, नाव पेगासिस. काय नाव आहे? पेगासिस सॉफ्टवेअर आहे. तर ते पेगासिस सॉफ्टवेअर सरकारचे मंत्री म्हणजे पहिले स्टार्टिंगला कसं सुरू झालं की आणि विरोधी पक्ष होते त्यांच्या किंवा जे मोठे उद्योगपती असतील त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल केले इस्रायलच्या माध्यमातून घेतलं आपल्या सत्ताधारी पक्षांनी. आणि ते विरोधी पक्षाला त्यांनी ते नजर टाळून काय केली किंवा अधिकृत केलं किंवा ईडी टाक, हे कर ते कर, सीबीआय पाठव. समजलं का? तर हा डेटाचा खेळ आहे, लक्षात घ्या. तर तर हा तर डेटा फार फार महत्वाचा आहे. मग ह्याच्यामध्ये काय माहिती का आता, तर ते इस्रायली ना जे सत्ताधारी पक्ष होते त्यांना त्यांची हेरगिरी सुरुवात केली त्या पेगासच्या माध्यमातून आणि एक्सटेल फाईलच्या माध्यमातून. आणि ज्यांनी दुसऱ्यासाठी खड्डा खोदला होता ते स्वतःच्या खड्ड्यात पडले. आज हे तुम्हाला दिसतंय चित्र भारताचं, हे त्यामुळे ह्या डेटामुळेच होतंय सर्व. आता ते आता कोण अमेरिका आणि इस्रायल आपल्याला ब्लॅकमेल करतोय त्या डेटामुळे. तर डेटा फार महत्वाचा आहे. आरटीआय करतो म्हणजे काय करतो, डेटा माहिती काढतो, दर्शन काढतो. लक्षात घ्या. तर डेटा ना आजच्या जगातला सर्वात महागडी गोष्ट. आज युद्ध चालू आहे, मी तुम्हाला स्पष्ट मत आहे, हे युद्ध झालं डेटासाठी चालू आहे. आर्थिक तर तुम्हाला बळकट बनवायचे आहे. चायना असेल किंवा जपान असेल किंवा अमेरिका त्यांची म्हणजे अर्थव्यवस्था चांगलं करतच आहे. पण डेटावरती ते कंट्रोल करतात इतर देशांना. तर डेटा फार महत्वाचा आहे. तर आपल्याला सुद्धा माहिती अशी काढायची. ओके. हा. त्यानंतर आता माझं कसं आहे, एवढा संघर्ष झालाय मला आतापर्यंत. आणि मला आता वय 47 आहे. मला वाटतं मी मला ऑलरेडी बोललो 100 वर्ष जगायचं. आणि मी आता कोणाला घाबरत नाही. आणि मी आता फुल टाइम पहिलं मला पहिले लग्न झालं तर कुटुंबाला फॅमिलीला वेळ देणं हे वेळ दिला. पण आता मी आजच्या डेट पासून या शारदाश्रम जे शारदाश्रम ज्ञान मंदिर आहे आपल्या शाळा आणि तुमचे माझे सर्व कार्यकर्ते जे उपस्थित आहेत, पदाधिकारी आहेत आणि मान्यवर आहेत, आणि या संविधानाची शपथ घेऊन सांगतो मी की माझा पूर्ण वेळ आपण समाजासाठी देणार आहे. पूर्ण वेळ जे मला जे मला काय करता येईल ना समाजासाठी ते मी करणार. हे प्रतिज्ञा करतोय मी. लक्षात घ्या. कारण मला तरी जमलं होतं. मला असं वाटायला लागलं समाजासाठी काम करायचं आणि ह्या सर्व संपूर्ण शास्त्र आहेत ह्या मला तुमच्याबरोबर पोहोचवायचे आहेत. मला तुला कायदा शिकवायचा आहे त्याच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, रीडबुक फाउंडेशनच्या माध्यमातून मला पुस्तकं द्यायची आहेत. मला ब्रेकच्या माध्यमातून जनतेची जागृती करायची, कर्षण भार काढायचंय. मग तुमचं ते जॉब बिझनेस रोजगार कुठं आपलं त्याच्यामध्ये मी संपूर्ण रोजगारचा विषयी माहिती देतो. मग व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय रजिस्टर कसा करायचा, या जी पुस्तकं याबद्दल मी माहिती देत असतो रोजगार बुडवण्याच्या माध्यमातून. ओके. तर त्याच्यामध्ये आता कसं म्हणजे हे पण माहित नाही जास्त आपल्या कार्यकर्त्यांना. पण आज मी सांगतोय की तुमच्याकडे बेरोजगार लोक असतील किंवा काय असतील तर इथं अप्लाय करा आपल्या वेबसाईटला, तिथून त्याला जॉब रोजगार त्यांना भेटेल. ओके. आणि एक माझं एक कामेश गाडी करून आहे हे आता मी तुम्ही काय समाजाला स्वतःचा एक ब्रँड बनवा.
मी आता जेवढे कार्यकर्ते ना सांगतो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, माझं स्वतःचा एक हँडल आहे फेसबुकचं. तुम्ही स्वतःच वेबसाईट बनवा, फ्रीमध्ये बनवा. आजकाल वेबसाईट फ्रीमध्ये बनवा. wix.com, wordpress.com, www.com अशा आपल्या वेबसाईट आहे. स्वतःचे एक इमेज तयार करा समाजामध्ये. असं नाही की कोण येतोय घरी, स्वतःच काही अस्तित्व असलं पाहिजे नाही आपल्या समाजामध्ये. 4 लोक आपल्याला ओळखायला पाहिजे, 4 लोकांना आपलं वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे. तर स्वतःचं एक ना अस्तित्व निर्माण करा. म्हणून वेबसाईट बनवा, सोशल मीडिया बनवा, व्हॉट्सअपचे ग्रुप बनवा. समजलं का? कारण कसं आहे ना, तुम्ही स्वतःच म्हणजे अस्तित्व असलं पाहिजे, तुमचा ब्रँड एक असलं पाहिजे. म्हणून मी पण एक ब्रँड आहे. आता मी युट्यूब सुद्धा करतोय. पहिले मी युट्यूब वेळ भेटत होता, पण आता आता ऑफिस टाकलंय. मला विचार आहे की आता मला कामाला माणसं ठेवी तिथे आपल्या ऑफिसला, आणि मला थोडासा वेळ वेळाने युट्यूब मी स्टार्ट करेन. तर ते पण आता मी करतोय. ओके. हा, तर थोड्याला कम्प्लीट होतो. मला बोलायचं भरपूर आहे, कारण माझ्याकडे बोलण्यासाठी एवढं आहे ना, खरं सांगू हे टाइम खूप कमी आहे हा म्हणजे माझ्यासाठी तरी मला ना तुम्हाला मी एक कामेश घरी एकटा हा काय भारताचा करू काढू शकत नाही, लक्षात घ्या. मला तुम्हाला सर्वांची साथ पाहिजे. ओके. म्हणजे भ्रष्टाचार काढा असेल मग सर्वांची मला एक साथ पाहिजे मला ह्याच्यामध्ये. ओके. तर मला ज्या आपल्या महिलांवरती अत्याचार होत आहेत, जे बलात्कार होत आहेत, किंवा जे अन्याय होत आहे आपल्या महिलांवरती, त्यांना नाही करण्यासाठी माझ्यासोबत आहात का? तुम्ही माझ्यासोबत आहात नक्की? आणि जे नेते मंडळी कोणी भ्रष्टाचार करतायत, त्या भ्रष्टाचार करण्यासाठी माझ्यासोबत आहात का? जो पर्यावरणाची हानी होते, औद्योगिक प्रदूषण होते, हे तुम्हाला ह्यामध्ये काम करण्यासाठी आणि आपली झाडं लावण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय, ते तुम्ही करायला जतन करा, पर्यावरणाचं जतन करायला तयार आहात का? तुम्ही तुमच्या आरोग्याची सुलभासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही तयार आहात का? हा. तर तुम्ही आणि माझ्यासोबत असले पाहिजे. ओके. आणि आपलं सर्व बघायचं, आरोग्य, पर्यावरण सर्व बघायचं आहे, म्हणजे करप्शन सर्व बघायचं आहे. ओके. आणि आपल्यासोबत कामाला लागायचं. ओके. आणि आज मी जो इथे उभा आहे ना, खरं सांगू, हा तुमच्या प्रेमामुळे उभा आहे. खरं बोलतोय. मला जी एनर्जी ताकद भेटून ताकद कशी हा घाबरत मला लोक माझ्या फॅमिलीमध्ये मेंबर किंवा अरे हा घाबरत कसं नाही, आज तुला कारण कोण बघावं तुम्ही असं बोलतो कसं काय, तुम्हाला भीती वाटत नाही काय किंवा काय? आता मी ना रेल्वे स्टेशनच्या बाजूला अपघातामध्ये जवळजवळ 100 वेळा ते वाचलो असेल मारता मारता. तेव्हा आता मला ती भीती राहिलीच नाही मरण्याची किंवा काय. आणि मी आता जीवनाचे तर मला ते हेच झालं नाही. आता मला समजसाठी जरी मला उद्या जरी मला काम करताना तर मला काय झालं, तर मला वाटतं ही संस्था ना तुम्ही सर्वांनी नाही चालवायची, लक्षात घ्या. मला बसून द्या, मला बसून द्या. मला जर काही झालं तुम्हाला एक सांगतो, गौतम बुद्ध असतील, त्यानंतर हा सांगेल हा. तर आपल्या तुम्हाला एक सांगतो, गौतम बुद्ध असतील किंवा इतर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा दाभोलकर, पानसरे असतील, यांनी सुद्धा विचार होते, त्याला मानण्यात आलं होतं. महात्मा गांधींना मानण्यात आलं होतं, लक्षात घ्या. समजलं का? पण त्याचे विचार ना हजारो वर्ष झाली, 100 वर्ष झाली, तर त्यांच्या विचार लोक जनसमाजामध्ये रुजू नाही. मानू त्यांना, पण त्याचे विचार लोकांमध्ये आहेत. समजा माझी इच्छा आहे, मी जेव्हा मरेन ना, माझं असं आहे, मला वाटतं माझे विचार ना 100 वर्ष राहायला पाहिजे. माझे कार्य आहे ना 100 वर्ष लोकांनी आठवून काढले पाहिजे. हे माझं ध्येय आहे. माझं ही लोकांनी नाव काढलं पाहिजे की आम्हाला ही ह्या संस्थेने मला मदत दिली, रोजगार दिला. बाबासाहेब आंबेडकर एक वाक्य होतं, तुम्हाला जर माझ्या पक्षामध्ये किंवा संस्थेमध्ये काम करताना तुम्ही सुद्धा काय करा, स्वतःचं पोट भरा आणि नंतर माझ्याकडे सभासद म्हणजे माझ्या संघटनेमध्ये काम करा. माझं असं मी म्हणेन, इथे मी त्यासाठी काय मी की पण विचार करतो की काय करता येईल त्याबद्दल आपल्याला. इतर बाबासाहेब आंबेडकर पायाची धुळीचा कण सुद्धा नाही, पण मला वाटतं आपण करू शकतो, म्हणजे काम करू शकतो. त्या रोजगार पद्धतीमध्ये हाताला काम किंवा रोजगार त्याला देऊ शकतो, त्याला मार्गदर्शन करू शकतो, सर्व सर्व गोष्टी करू शकतो. एखादा सामान्य शेतकरी किंवा गरीब लोक सुद्धा आपल्या संस्थेकडे सभासद होऊ शकतो, जेणेकरून तो इतर गावामध्ये काही करप्शन आहे, त्याचा भ्रष्टाचार आहे, किंवा जी आनंदी कसं राहायचं, म्हणजे आपल्या आनंदी कसं जीवन जगायचं याची संपूर्ण माहिती आपल्या संघटनेमध्ये सर्वांना दूर पोहोचून जाईल. ओके. तर हा माझा विचार आहे की झालं पाहिजे. तर हा, तर आता मी बोलायचं खूप होतं, परत आता मी आयटी करीन, पण माझं भाषण मी संपवतो. पण जाता जाता मला घोषणा घ्यायच्या आहेत. ओके.
भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. आणि माझं समाजातलं आदर ज्यांनी आपल्याला भारत संविधान दिलं ह्यांना जरी आठवण दिली नाही की आज जे तुम्ही आपण आहोत, आज जे आपण करतो, आपल्याला स्वतंत्र भेटलंय, हे जे आपले अधिकार भेटले तेवढे बघा हे बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधानामुळे भेटले. लक्षात घ्या. तर बोला जय भीम, जय भीम, जय भीम. तर माझं हे मी भाषण संपवतो, मला बोलायचं संपवतो. बाकी तर आपले पुरस्कार वितरण आहे, तर पुरस्कार करूया आणि आपण जेवणाचा कार्यक्रम घेऊया थोड्या वेळात. आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया. ओके, थँक्यू, थँक्यू सर्वांना. मला खूप खूप आभार.